अनुवाद याचा 28 अध्याय 8 वचन. तुझ्या धान्याच्या कोठारांना व तू हात घालशील त्या प्रत्येक कामाला परमेश्वर बरकत देईल व तुझा देव परमेश्वर जो देश तुला देत आहे त्यात तो तुला बरकत देईल. यस, आमेन. जय ख्रिस्त माय फॅमिली. कशा आहात तुम्ही सर्वजण? हो, किती परमेश्वराने अद्भुत वचन दिलेलं आहे आपल्याला. किती मोठं हे आश्वासन परमेश्वराने आपल्याला दिलेलं आहे प्रियांनो, की परमेश्वराचं वचन काय सांगत आहे की तुझ्या धान्याच्या कोठारांना व तू हात घालशील त्या प्रत्येक कामाला परमेश्वर आशीर्वाद देईल. यस, म्हणजे आपलं जे घरातील धनधान्य, तेल, मीठ, मिरचू बरकत देणारा बाप आहे. हो, आणि आपण जे काही कोणत्याही कामामध्ये आपण हात घालू त्याला सुद्धा परमेश्वर काय आशीर्वादित करणार आहे. तुझा देव परमेश्वर जो देश तुला देत आहे त्यात तो तुला बरकत देईल. यस, आमेन. जो देश म्हणजे आपण जिथे राहतो तो परिसर, आपलं घर, आपला एरिया, आपलं गाव, आपलं शहर, आपला जिल्हा, इवन आपलं राष्ट्र. हो, परमेश्वर तिथे सर्व ठिकाणी काय आपल्याला त्या देशामध्ये सुद्धा परमेश्वर आपल्याला बरकत देणार आहे प्रियांनो. हे कधी होणार आहे? जेव्हा आपण परमेश्वराचा धावा करू, आपण परमेश्वराचं वचन ग्रहण करू आणि परमेश्वराच्या वचनावर चालण्याचा प्रयत्न करू. निरंतर आपण प्रार्थना करू आणि आपण ह्या जगिक जीवनामध्ये गुरफटून न जाता परमेश्वराच्या वचनावर चालण्याचा आपण प्रयत्न करू. तेव्हा जाऊन परमेश्वर आपल्याला ह्या सर्व ब्लेसिंग देणार आहे. हे सर्व आशीर्वाद परमेश्वराने आपल्यासाठी काय राखून ठेवलेले आहेत प्रियांनो. हो, धनधान्याच्या कोठारांना आणि प्रत्येक कामाला परमेश्वर आपल्याला काय आशीर्वाद देणार आहे, बरकत देणार आहे. तर आपण जेव्हा घरात एखादं छोटं मोठं काही वस्तू आणू द्या, आपण जेव्हा मंथली आपलं राशन भरतो, किराणा भरतो प्रियांनो, आपण त्यालाही प्रार्थनापूर्वक घरामध्ये आणणे हेही तितकंच महत्त्वाचं आहे. आपला पगार, पैसा, पाणी याच्यावर सुद्धा आपण परमेश्वराचं लोह घोषित करणं, परमेश्वराचा आशीर्वाद मागणं हे महत्त्वाचं आहे. जेव्हा आपण अशा ह्या छोट्या छोट्या गोष्टींपासून सुरुवात करतो ना, तेव्हा परमेश्वर त्याच्यामध्ये आपल्याला काय बरकत देत असतो. तर म्हणूनच आपण काय, जे लोक असं करतात माझे बहीण भाऊ, ते ब्लेसिंगने अजून ब्लेस्ड होतील परमेश्वराच्या आशीर्वादाने. पण जे आजवर नव्हते करत त्यांनी हे तुम्ही आजपासून करायला सुरुवात करा. आपल्या घरातील सर्व वस्तूंना आपण ब्लेस केलं पाहिजे प्रभू येशू ख्रिस्ताच्या नावाने. आणि परमेश्वराचं लहू आपण आपल्या प्रत्येक वस्तूवर, आपल्या धनधान्य, तेल, मीठ, मिरचू, पीठ या सर्वांवरती, आपले लेकरं, आपले पती, आपल्या घरातील वडील मंडळी, लहान थोरापासून आपण सर्वांना आपण परमेश्वराच्या लहूमध्ये कव्हर करणं हे तितकंच महत्त्वाचं आहे प्रियांनो. आणि जेव्हा आपण असं करू तर आपल्याला आपला परमेश्वर काय त्या सर्व गोष्टीमध्ये आपल्याला बरकत देणार आहे. आपली आत्मिक वाढ होण्यास परमेश्वर आपल्याला सहायता आणि मदत करणार आहे. तर आजपासून जे करत नव्हते त्यांनी सुरुवात करा आणि अनुभव घ्या. परमेश्वराचं वचन एका ठिकाणी असंही सांगतं की माझा अनुभव घ्या तर मी तुम्हाला काय, माझं वचन हे कसं मधुपेक्षा गोड आहे. तर आपण परमेश्वराचा अनुभव घेऊया आणि आजपासून हे वचन आपल्या जीवनामध्ये आपण घोषणा करूया, लागू करूया. तर आपण या वचनासाठी परमेश्वराला धन्यवाद देऊया. आपण छोटीशी प्रार्थना करू. हालेलुया, हालेलुया. धन्यवाद, धन्यवाद, धन्यवाद. पवित्र पवित्र अति पवित्र सेनाधीश परमेश्वरा, राजांच्या राजा, तुझ्या नावाला उंचविते, गौरविते, मान सन्मान तुला देते माझ्या राजा. हो परमेश्वरा, किती अद्भुत वचन दिलं आहेस माझ्या बाप्पा, की तुझ्या धान्याच्या कोठारांना व हात घालशील त्या प्रत्येक कामाला परमेश्वर आम्हाला तू काय बरकत देणार आहेस माझ्या बाप्पा. हो देव बाप्पा, आम्ही या वचनाला ग्रहण करतो माझ्या राजा, आणि आम्ही जिथे राहू आमचा तो देशसुद्धा तू आशीर्वादित करणार आहेस माझ्या राजा. हो परमेश्वरा, आम्ही आमच्या घरातील मंडळीसाठी, अवतीभोवती पूर्ण प्रदेशासाठी आम्ही तुझ्याकडे विनवणी करतो माझ्या राजा. हो देव बाप्पा, आम्हाला तू सर्वांना ब्लेस कर माझ्या राजा, आणि ह्या वचनावर चालण्यासाठी आम्हाला तू सहायता आणि मदत कर माझ्या बाप्पा. परत एक वार बाप्पा, ह्या दिवसासाठी, ह्या वचनासाठी कोटी कोटी धन्यवाद देते. आणि छोटीशी प्रार्थना येशू ख्रिस्ताच्या प्रिय आणि गोड नावात केली म्हणून ऐका पिता, आमेन. जय मसीह, जय ख्रिस्त सर्वांना. माय फॅमिली,
शालोम. प्रभू येशू मसीहची शांती तुम्हा आम्हा सर्वांसोबत राहो. परत भेटूया एका अशाच अद्भुत वचनासोबत. तोपर्यंत थँक्यू सो मच.